बोलू. करण सर, आपला जो एक फिनी ऍप म्हणून आहे तो इन्स्टाला खूप व्हायरल होतोय. विषय काय नेमकं त्या ऍपचं काय आहे बरं, डिटेल्स मध्ये मला थोडं सांगताय का? ते ऍप आहे ना आपलं जे पर्सनल फायनान्स बजेट जे आपण नॉर्मली जे क्रेडिट कार्ड वगैरे वापरतो किंवा आपलं जे अमाऊंट डेबिट झालं, पेट्रोलला झालं, कशाला झालं ते आपण चेक तर करत नाहीत की महिन्याचा किती एक्सपेन्स झाला, पुढे अमाऊंट गेलं. ते आपले बजेट कुठे गेले की महिन्याला सॅलरी तर आली पण ती संपली कुठं तीच माहित नाही. अच्छा. मग त्या गोष्टी ट्रॅक करण्यासाठी भरपूर जागा आपण ऑटो डेबिट्स वगैरे लावलेले असतात. बरोबर. हा. आणि तुम्ही बघा का ऑटो डेबिटचे ट्रान्झॅक्शन झाले त्याचे काही मेसेज पडत नाही. आणि पडले तर ते एवढे रॅन्डम पडतात की ते कळत पण नाही का पैसे कटून गेले आपले. मग त्यासाठी आपलं डॅशबोर्ड दिलेलं आहे. हे तुम्ही ट्रान्झॅक्शन वगैरे ट्रॅक करतं. आता हे तुम्ही एक्सपेन्स बघितलं, एक्सपेन्स आता हे तुम्ही जिओला कालच 39 रुपयाचं अमाऊंट मला इथं VI युटिलिटी 10,000 रुपयाचं. याच तुमचे मेल्स वगैरे जे मेलला कनेक्टेड असतात अमाऊंट. अच्छा. ती मेल्स वगैरे रीड करतं आणि मग त्या अमाऊंट जे तुमचं असेल ते कॅरी फॉरवर्ड ह्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला शो करतं की या महिन्यात तुम्ही थोडं एक्सपेन्स केलाय, खरंच हे एक्सपेन्सची गरज आहे का, ते एक्सपेन्स इन फ्युचर तुम्हाला जरुरी आहे का, आणखी जास्त करावा नाही करावा, ही तुम्हाला हे आपले पॉइंटर सजेस्ट करीत राहतं. बाकी त्यातले तुम्हाला जे चांगले वाटते ते तुम्ही कॅप्चर करू शकता. अच्छा, म्हणजे अर्थात की पूर्ण बँकचं जे काही स्टेटमेंट असते आपल्या हिस्ट्रीला ते टोटल याच्यामध्ये रीड करून पूर्ण एक्सप्लेन होतं. कधी पण बघायला आपल्याला समजतंय सगळं. ओके, थँक्यू. खूपच सुंदर आहे हे, म्हणजे सगळ्यांसाठी आपल्याला समजतं. आपण समजा बँकेतनं पैसे जातात फोन पेने वगैरे कटून कशासाठी गेले आपल्याला माहित नसतं, पण हे सांगतंय, ऑल डाटा ठेवतोय, डिटेल्स देतंय आपल्याला, तुमचे मेसेज रीड करून ते सांगतंय. अतिशय सुंदर आहे. आणि शेवट रिप्लाय पण सांगताय तुम्ही जे खर्च करताय ते योग्य आहे का नाही, तुमचं आर्थिक मॅनेजमेंट चांगल्या रीतीने चाललंय का तुम्ही तोट्यात येतं. अच्छा. ओके. क्लिअर कट सांगते. खूप सुंदर आहे, खूप छान, फायदेशीर आहे लोकांसाठी. फायदेशीर आहे. खूप छान तुम्ही आयडिया. मग वापरणार ना तुम्ही? येस, नक्कीच. ओके.